लातूर महानगरपालिकेसाठी भाजप आणि राष्ट्रवादीची युती जी आहे ती फिसकटलेली आहे. आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर जे आहेत भाजपाचे, त्यांनी आरोप केलेला आहे की राष्ट्रवादीच्या नेत्यांमुळेच युती तुटलेली आहे. 4-5 बैठका झाल्या मात्र काही निर्णय झाला नाही. मंत्री बाबासाहेब पाटील आपल्यासोबत आहेत, त्यांच्याकडे जाऊन मला असं युती फिसकटली आणि निव्वळ राष्ट्रवादीच्या नेत्यांमुळेच युती फिसकटली असा आरोप करण्यात येतो भाजपला. कुणाला आरोप काय करायचे ते त्यांचा प्रश्न आहे. या ठिकाणी आम्हाला लातूर जिल्ह्यामध्ये महानगरपालिकेच्या माध्यमातून युती करायची होती, महायुतीचा झेंडा लावायचा होता. त्या पद्धतीनं आम्ही एकत्र बसून 2-4 बैठका घेतल्या, पण त्यांच्याकडून प्रतिसाद काही भेटला नाही. त्याच्यामुळे त्यांना नको वाटलं असेल, त्यांची सत्ता आहे, बघू आपल्या बळावर लढवू का, अशा प्रकारचं वाटलं असेल. अहमदपूर नगरपालिकेसाठी जी काही युती फिसकटली होती मग तिथूनच वातावरण बिघडलं असं काही दिसतं. काय कारण आहे अहमदपूरचा आणि लातूरचा काय संबंध? काही कारण नाही. उदगीरमध्ये नगराध्यक्ष पदाचा उमेदवार जो आहे तो तुम्ही भाजपाचा निवडून आणला, मात्र नगरपालिकेमध्ये महानगरपालिकेमध्ये मात्र युती पुढे टिकली नाही. महानगरपालिकेवर टिकली नाही म्हणजे आता युती जी आहे ती फिसकटली. अरे आता विक्रम काळे साहेबांनी आणि बाबासाहेब पाटील साहेबांनी तुम्हाला जे सांगितलं, आम्ही पूर्णपणे राज्यामध्ये महायुतीचं सरकार आहे आणि तिन्ही नेते अतिशय चांगल्या पद्धतीने राज्यामध्ये त्या ठिकाणी काम करत आहेत आणि लातूर शहरामध्ये सुद्धा महायुती व्हावी असा आमचा प्रामाणिक प्रयत्न त्या ठिकाणी होता आणि सातत्यानं युती व्हावी असा आम्ही प्रयत्न त्या ठिकाणी करत होतो. पण काही जाग्यासंदर्भात म्हणा किंवा काही त्यांचा रिस्पॉन्स म्हणा त्याच्यामुळे ते होऊ शकली नाही. पण आम्ही ताकदीनं राष्ट्रवादी काँग्रेस भाजपाचे नेते ज्या भागात राहतात तीच जागा राष्ट्रवादींनी मागितली आणि त्यामुळे युती झाली नाही असं निलंगेकरांनी सांगितलं. आणि निलंगेकर ज्या भागात राहतात किंवा अर्चनाताई पाटील चाकूरकर ज्या भागात राहतात तीच जागा राष्ट्रवादीने मागितली आणि युती फिसकटली. युती कोणाकडून फिसकटली याचं उत्तर खरं तर आम्हीच देऊ शकतो आणि ते स्पष्टपणाने आम्ही देतो. आम्हाला युती करायची नसती तर आम्ही त्यांनी बोलवलं तेव्हा त्यांनी वेळ देईल तेव्हा चर्चेला गेलेलो नसतो. आमचे कॅबिनेट मंत्री महोदय असताना, आमचे माजी मंत्री असताना आम्ही सगळा प्रोटोकॉल बाजूला ठेवून ते मोठे भाऊ म्हणून माहितीमध्ये आम्ही त्यांच्याकडे चर्चेला गेलो. कालपर्यंत ते सांगितलं त्यांनी की सकारात्मक आहे, आम्ही पण सांगितलं सकारात्मक आहे. 1-2 जागेचा जो विषय होता तो पण आम्ही रात्री 11:30 वाजता सांगितलं की ठीक आहे, आम्ही 2 पावलं मागे घेतो, त्यांना आम्ही कशी संधी द्यायचं आमचा पक्ष संधी देईल आणि आपण ज्या जागेवर एकमत झाले त्या जागा आपण लढू. हे पण अंतिम निर्णय रात्री माननीय बाबासाहेब पाटील साहेब, संजयजी बनसोडे आम्ही दिला. परंतु त्यांनी सकाळी सांगितलं की नाही, आमची लोक ऐकत नाहीत आणि तुम्ही तुमचं बघा. म्हणजे भाजपचं वरतूनच ठरलंय असं वाटतं का की म्हणजे जे पक्षश्रेष्ठी आहे त्यांनीच सांगितलं की युती करायची? नाही, मला असं वाटत नाही, कारण हे जर करायचं नसतं तर ते चर्चेलाच बसले नसते. बावनकुळे साहेब त्यांचे ज्येष्ठ मंत्री इथं आलेले होते, ते सगळं महाराष्ट्राचं मराठवाड्याचं काम बघतात. तेव्हा संजय बनसोडे साहेब त्यांच्या व्यासपीठावर होते, दोघं मंत्रिमंडळात होते पूर्वीपासून, त्यांची मैत्री आहे. त्यांच्याशी सुद्धा त्यांनी चर्चा केली संजय बनसोडेची की नाही संजयजी आपल्याला एकत्रपणाने निवडणुकीला जायचं आणि तसं आमच्या लोकांना सांगितलेलं आहे. वरून यांना आदेश होते. आता यांच्या वैयक्तिक हेवेदेवे काही शहरात असतील, जिल्ह्यात असतील. महायुती आणि महाविकास आघाडी अशी लढत होईल महानगरपालिकेच्या असं दिसत असतानाच राष्ट्रवादीने जे आहे ते वेगळं आव्हान निर्माण केलेलं आहे. 15 दिवसापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये लातूरचे माजी नगराध्यक्ष लक्ष्मणराव कांबळे यांनी प्रवेश केला होता भाजपामध्ये आणि त्यांना उमेदवारी द्यायचंही ठरलेलं होतं. मात्र अचानकपणे मागच्या एका तासामध्ये लक्ष्मणराव कांबळे राष्ट्रवादीमध्ये त्यांनी प्रवेश केलेला आहे. ते आपल्यासोबत आहेत. मला सांगा काय झालं की 1 तासापूर्वी तुम्ही भाजपमध्ये होतात, आता राष्ट्रवादीमध्ये? मला प्रवेश करते वेळेस शब्द दिला होता की तुमचा मान सन्मान केला जाईल, तुम्हाला उमेदवारी दिली जाईल. परंतु मागल्या 8 दिवसामध्ये या नेत्याकडे जावा, त्या नेत्याकडे जावा, याची भेट घ्या, त्याची भेट घ्या, या पद्धतीनं माझी कुचंबना करण्यात आली आणि ऐन वेळेला मला सांगण्यात आलं की तुम्हाला उमेदवारी नाही. यामध्ये त्यांनी एखाद्या नेत्याकडे गेले की दुसरा नेता नाराज व्हायचा, त्या नेत्याकडे गेलं की त्याची एवढी गटबाजी आहे, त्या गटबाजीला कंटाळून मी अरे मुलं या ठिकाणी काहीच खरं नाही, ही सगळं गटबाजी आहे आणि आपल्या एक दलित समाजाच्या कार्यकर्त्याचा बळी जाईल. आणि मी लातूर शहरामध्ये नगराध्यक्षमधून काम केलं आणि माझा मान सन्मान झाला नाही, एका दलित माणसाचा या लोकांनी अवमान करण्याचं काम केलं. अचानकपणे लक्ष्मणराव कांबळे असतील, गोरोबा गाडेकर असतील आणि अनेक मंडळी जी आहेत ती राष्ट्रवादी पक्षामध्ये त्यांनी प्रवेश केलेला आहे. महेंद्र जोंधळे, TV9 मराठी, लातूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.